हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये थेट सामना होणार आहे। हेमंत पाटील यांचं तिकीट कापत शिंदे गटाने बाबूराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीच्या मैदानात उतरवलंय, तर ठाकरे गटाने माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। कल महाराष्ट्राचा मध्ये आपण पाहणार आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा। कोण होणार हिंगोलीचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गटात थेट लढत। नागेश आष्टीकर विरुद्ध बाबूराव कोहळीकरांमध्ये सामना। हिंगोली लोकसभेच्या रिंगणामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर आणि शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात लढत होणार आहे। विद्यमान खासदार हेमंत पाटील आणि नागेश आष्टीकर असा सामना होणार होता, मात्र हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करत शिंदे गटाने हेमंत पाटील यांना धक्का दिला आणि बाबूराव कदम कोहळीकर यांना हिंगोली लोकसभेच्या रिंगणात उतरवलं। तर हेमंत पाटलांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मध्ये उमेदवारी देत हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्यात आली आहे। नागेश पाटील लई मोठा माणूस आहे का? छोटूसा माणूस आहे, 1-2-3 तालुक्यामध्ये परिचित असलेला माणूस आहे, पण आमचं हे जे निवडणूक आहे एक विचार घेऊन आम्ही लढवतोय आणि ते विचार जर लोकांना पटत असतील तर लोक आम्हाला निवडून देतील। सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला कुठलाही राजकीय वारसा नसतेवळ सुद्धा ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी दिलेली आहे, मी निश्चितच पार पाडेल। विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी शिंदे गटाने का रद्द केली त्यावर एक नजर टाकूया। मतदारसंघात जनसंपर्क नाही। अब्दुल सत्तारांसोबतचा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतील वाद नडला। कयाधू नदीमधून भुयारी मार्गाने इसापूर धरणाला पाणी नेण्याचा प्रस्ताव मान्य झाला, त्यामुळे हेमंत पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यात संताप आहे। मराठा आरक्षणासाठी संसदेऐवजी एका गावात राजीनामा दिला, त्यामुळे ही नाराजी आहे। हिंगोली लोकसभेच्या 2019च्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना 5,86,312 मतं, काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना 3,08,456 मतं, वंचितच्या मोहन राठोड यांना 1,74,051 मतं मिळाली। शिवसेनेचे हेमंत पाटील हे 2,77,856 मतांनी विजयी झाले। 2019 लोकसभेच्या मतांची आकडेवारी पाहिली तर हिंगोली मतदारसंघात वंचित फॅक्टर ही महत्वाचा मानला जातोय, कारण 2019 मध्ये वंचितने तब्बल 2.25 लाख मतं घेतली आहेत। यंदा वंचितकडून बी.डी. चव्हाण हे लोकसभेच्या रिंगणात उतरले। नुसतं मिरवणुका, त्यामुळे मला मंत्री कोण आला, संत्री कोण आला, इथं पंतप्रधान जरी येऊन बसले तर वंचित बहुजन आघाडीला कोणी हरवू शकत नाही, हे चॅलेंज मी या ठिकाणी त्यांना करू इच्छितो। महायुती आणि महाविकास आघाडी यांनी दोघांनी धास्ती घेतलेली आहे। या दोघांचे गणित करायचे 2-2 लाखावर आहेत, मी 8 लाखापर्यंत मला मतदान भेटतंय। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया। जिल्ह्यात सिंचनाचा अभाव आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत। हळद उत्पादनात हिंगोली देशात अग्रस्थानी आहे, मात्र हळदीवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग जिल्ह्यामध्ये नाही आहे। उद्योगधंद्यांची कमतरता आहे, त्यामुळे रोजगाराचाही प्रश्न गंभीर आहे। आरोग्य सुविधांचाही अभाव आहे। हिंगोली मतदारसंघात ठाकरे आणि शिंदेचे शिलेदार लोकसभेच्या रिंगणात उतरले। महायुती आणि महाविकास आघाडी या दोनही आघाड्यांची इथे मोठी ताकद आहे, त्यामुळे हिंगोलीचा गड यंदा कुणाकडे जाणार याची उत्सुकता आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।